शिवलीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नम, श्री सरस्वत्यै नम, श्री गुरुभ्यो नम, श्री सांबस्ता शिवाय नम। नमोजी शिवा अप्रिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हैरंबताता जगद्गुरु एक ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा आनंदवनविलासा मायाचक्रचाळका अविनाशा अनंतवेशा जगत्पते दोन। जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजधना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनगजामात भाल्लोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वरधुनी विराजित जातिसुम्हारवत जीचार पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक यक्षप्तिमित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी पाच विशाळ भाळ कर्पूरगौर काकोलभक्षक निजभक्तरक्षणा विश्वासाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहार जो सहा जो सर्गस्थित्यंतकारण त्रिशूलपाणी शार्दूलचर्मौसन स्कंदतात सुहास्यवदन मायाविपिंदहन जो सात जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञानघन अचळ जो भानुकोटितेज अढळ सर्वकाळ व्यापक जो सकक्लिमलदहन कल्मषमोचन अनंत ब्रह्मांडनायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जन्ममरणनाश जो नऊ कमलोद्भव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र सुर भूसूर अहोरात्र ध्याती जया दहा भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वरधुनीतीर विहार विश्वेश्वर काशीरथ जो अकरा व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंधकमर्दन कारमहाबलेश्वर आनंदघन मदगर्व भंजन अजी जो बारा अमितगर्भ निगमागमनुत जो दिगंबर अव्यवरहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भय नाशी एक दुरितकानन वैश्वानर जो निजजनचित्तचकोर चंद्र वेणुकर मोहत्पापहर घुष्णेश्वर सनातन जो चौदा जो उमाहृदय पंजकीर जो निजजनहृदयाब्ज भ्रमर तो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्रदेश विहारी जो 15 कैरवलोचन करुणासमुद्र रुद्राक्षभूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपा पार नाही ज्याच्या 16 नागदमन नागभूषण नागेंद्रकुंडल नागचर्मप्रिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागाननजनक जो 17 वृत्ररिशत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भोरोगवैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अत्यद्भुत जो 18 त्रिन्यन त्रिगुणातीत त्रितापशमन त्रिविधभेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषानलशात करुणाकर बलाहक जो 19 कामसिंधुरविदारक कंठीर्व जगदानंदकंद कृपार्णव हिमनगवासी हैरमतीधव हिमकेदार अभिनव जो 20 पंचमुकुट मायामलहरण निशिदिन गाती आमनाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रशैलवास 21 जो शक्रारिजनकांतक प्रियकर भुजासंतापहरण जोडोनी कर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु 22 ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजित ब्रह्मानंधामा तुझा वर्णाव्या महिमा निगमागमा अतर्क्य 23 ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार पावती पार तत्ता 24 कनकाद्रिसहित मेदिनीचे वजन कराव्या ताजवा आणू कोठून व्योम सांठवे संपूर्ण ऐसे साढून कोठून आणू 25 मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मार्पे मोजू आता प्रकाशाव्या आदित्या दीप सरता केवी होय 26 धरित्रीचे करुनी पत्र कुधर कज्जल जलधी मशीपात्र सुरद्रुम लेखणी विचित्र करुनी लिहित कंजकन्या 27 तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरिसी यथार्थ तरी काय एक होय 28 द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णितसे अल्पमती 29 सत्यवती हृदयरत नमराळ भेदीत गेला तव गुणनिराळ अंत नकळेची समूळ तोही तटस्थ राहिला 30 तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर पर आत्मसार्थक कराव्या साचार तव गुणार्णविन्मीन झालो 31 ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी 32 जैसा घरुनी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन म 33 श्रोती व्हावे सावधचित्त स्कंदपुराणी बोलिला श्रीशुक्तात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तरखंड जे 34
नैमिषारणे शौनकादिक सुमती सूताप्रती प्रश्न करीती तू चिदाकाशींचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवणच करा 35. तुवा बहुत पुराणे सुरस श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले 36. भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करूती. यावरी वेदव्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देऊनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती 38. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञानविचार श्रवणमात्रे देणार श्रीशंकर निजांगे 39. सकळ तीर्थव्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नाती 40. सकली यज्ञामाजी जपयज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिवषडक्षर बीज सहित जपवा 41. दुजा मंत्र शिवपंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरती संसारारणवपार ब्रह्मादी सुरऋषी हाची जपती 42. दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यांसही संहारक शिवतारक मंत्र जो 43. तुष्टी पुष्टी धृतिकारण मुनिनिर्जरांसी हाची कल्याण करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमान वर्वे 44. नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिवपंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती 45. शास्त्रामाजी वेदात तीर्थामाजी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा 46. शास्त्रांमाजी पाशुपत देवांमाजी कैलासनाथ कनकादे जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी तेविन्हा 47. केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म ह्यांची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळूनी टाकावे 48. हा मंत्र आत्मप्राप्ताची खाणी कैवल्यमार्गीचा प्रकाशत्रणी अविद्याकानंदाहक ब्रह्माग्नी नकादिक ज्ञानी हाची जपती 49. स्त्री शूद्र आदिकरुनी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरुनी दिवसर्जनी जपावा 50. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा 51. शिवमंत्रध्वनी पंचानन करणी आकर्णिता दोषावारण उभेची सांडती प्राण लागता क्षण भस्म होती 5. न्यास मातृकाविधी आसन लागे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभ 53. अखंड जपती जे हा मंत्र त्यांसी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपुल्या अंगाची सावली करी पंचचक्र अहोरात्र रक्षी तया 54. मंत्र जपका लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखेंकरुनी घेईंजे आधी विधीने 55. गुरु करावा मुख्यवर्ण भक्ती वैराग्य दिव्यज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करून मंडित जो 5. मितभाषणी शांत दांत अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरिक्त तोची गुरु करावा 57. वर्णाना ब्राह्मणो गुरु ही वेदवचने निर्धारू हा त्यापासोनी मंत्रोच्चारू करुनी घ्यावा प्रीतीने 58. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जणिजे 59. कामक्रोधमदयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुखन पहावे 60. वेदशास्त्र शोधून जरी झाले अप्रोक्षज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरुविण तरेना 61. एक म्हणती स्वप्नी आम्हांते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोकांते परी तो गुरुवण तरेना 62. प्रत्यक्ष येऊनिया देव सांगितला जरी गुह्यभाव तरी तो तरेची स्वयमेव गुरुसी शरण निरिगता 63. मौजी बंधनाविण गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वराविण वरहाडी समग्र काय व्यर्थ मिळवणी 64. तो वाचक झाला बहुवस परी त्याचे चुकती गर्भवास म्हणोनी सांप्रदायोक्त गुरुस शरण जावे निर्धारे 65. जरी गुरु केला भलता एक परी पूर्व संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांधासी सम्यम वर्णव्यक्त स्वरूप कळेची 66. असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदिकरुनी 67. शिवविष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका 68. श्रवणी पठणी निध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय 69.
श्रवण मनन निजध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मघ्न मार्गघन तांस पावन सर्व होती सत्तर। तरी मथुरानाम नगर यादवंशी परमपवित्र दाशार्ह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी 71। सर्व राजे देती करभार कर जोडोनी नमिती वारंवार त्यांच्या मुगुटरत्ना किरणे साचार प्रपदे ज्याची उजळली 72। मुगुट घर्षणेन करुनी किरणे पडली दिसती चरणी जेणे सत्तावसन पसरुनी पालाणिली कुंभिनी हे 73। उभारीला यशोध्वज जेवी शरत्काळींचा द्विजराज सकल प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे 74। जैसा शुद्धवितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दासीस स्पर्शन करी कालत्रयी 75। सबदुद्धी धर्मपत्नीसी स्वरूपाशी तुळीजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले 76। भी भुजांवरी जामदग्न सम्रांगणी जेवी प्रयाग्न ठाण चळे रणीहून कुठारघाये भूरुह जैसा 77। चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी कर्तळींचा आंवळा जेणे दानमेघे निवटिला दारिद्र्यधुरोळा याचकांचा 78। बोलणे अति मधुर मेघ गजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्तमयूर नृत्य करीती स्वानंदे 79। ज्याचा सेमासिंधू देखोनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबारींचा ध्रुव सत्यवच तेवीन चळेची 80। त्याची कांता रूपवती सती काशीराजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदनेन करुनिया 81। जे लावण्यसागरींची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या 82। शशिवदना भुजंगवेणी अलंकारा शोभा जिची तनू आणि दशन झळकती जेवी हिरेखाणी बोलता सदनी प्रकाश पडे 83। सककलानिपुण यालागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे 84। आंगीचा सुवास माये सदनांत जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्रमिलिंद रुंजी घालीत धी पाहतान पुरेची 85। नूतन आणिली परणून मनसिजे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परितेन येची प्रार्थिता 86। स्वरूपशृंगार जाळे पसरून आकर्षिला नुपमान समीन यालागी दशार्हराजा उठून आपणची गेला तिजपाशी 87। म्हणे शृंगारवल्ली शुभांगी मम तनुवैक्षासी आलिंगी उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वांदेखता 88। तम्मते शृंगार सरोवरमराळी बोले सुहास्यवदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिला शशिमौळी सर्वकाळ व्रतस्थ असे 89। जे स्त्री रोगिष्ट अत्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्तन भोगावी 90। स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगेन करुनी युक्त चिंताग्रस्त नसावी 91। पर्वकाळ व्रतदिन निरसून उत्तमकाळी षड्रस अन्न भक्षून मग ललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे 92। राव काममध्ये मत्त प्रचंड रतिभ्रे पसरोनी दोर्दंड अलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले 93। लोहारगला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनू पोळत नृप वेगळा होऊनी पुस्त कैसा वृत्तात सांग हा 94। शृंग्रस नाविलासिनी मम हृदयानंदवर्धिनी सक संशय टाकुनी मुळींहुनी गोष्टी सांग 95। म्हणे हे राजचक्रमुकुटावतम क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनसुयात्मज महाराज 96। त्या गुरुने परम पवित्र मज दीधला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परमपावन पुनीत मी 97। ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पापसंयुक्त अग्म्यागमन केले विचाररहित अभक्ष तितुके भक्षिले 98। मज श्री गुरुदेन करून राजेंद्रा आहे त्रिकाज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा 99। घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापेन करून सद्गदित जाहला 100। म्हणे कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचेनी जपे सर्वत्र महत्पापे भस्म होती 1। ती म्हणे हे भी भुजेंद्र मज सांगाव्या नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा 2। तरी यादवकुळी गुरु वसिष्ठ गर्गमुनी महाजाज श्रेष्ठ जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट विद्या वरिष्ठ तयाची 3। जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईंजे 4।
मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकम्र जोडूनी उभा ठाकला पाच अष्टभावे दाटूनी हृद्दी म्हणे शिवदीक्षा मज देई म्हणूनी पुढती लागे पायी मिती नाही भावार्था सहा यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुण्यवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे सात उभ्यतांनी करुनी स्नान यथासांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी आठ दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे गुरुदक्षिणेसी भांडारे दाशारहराळे समर्पिली नऊ तनुमंधनेंसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निर्य भोगिती 110 श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्या मतिमंदा गुरुब्रह्मानंदा भजे जो 11 एक म्हणती तनुमंधन नाशिवंत गुरुसी काय अर्पून परम चांडाळ त्याचे ज्ञान कदा वदन पाहावे 12 धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य साधन चतुर्वेद शास्त्रे आला पढून धिक पठण तयाचे 13 जैसा खरपृष्ठीवरी चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे तिकडे टाकीती 14 घाणा इक्षुरस गाळी इतर सेविती रसन्व्हाळी की पात्रात शर्करा सांठविली परी गोडीन कळे तया 15 असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशारहनृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे 16 उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृद्दी धरून मस्तकी हस्त ठेवून शिवषडक्षर मंत्र सांगे हृदयाकाशभुवनी उगवला निजबोधत्रणी अज्ञांतम तेच क्षणी निरसूनी नवल जाहले 18 अद्भुत मंत्राचे महिमान रायाचिया शरीरामधून कोट्यवधी काक निघून पळते झाले तेधवा 19 किती एकांचे पक्ष जळाले चरफडीतची बाहेर आले अवघेची भस्म होऊनी गेले संख्या नाही तयांते 120 जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळोन देखोनी राव नवल करी 21 गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैंचे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळ 22 गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मींची महापापे बाहेर निघाली काकारूपे शिवंत्र प्रतापे भस्म झाली 23 निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी 24 पंचभूतांची झाडणी करून सावध केले मजलागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सांपडलो बहुत काळ क्रोध महिषासूर सबळ कामवेताळ धुसधुसी 26 आशाम नशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिणी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या 27 ऐसा हा अवघा मायामेळ तुवा निरसला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू 28 सहस्त्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या 29 सुवर्णस्तेय अभक्षभक्षक सुरापान गुरुतल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महत्पापे 130 गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन 31 मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेद्रोही प्रासादभेद लिंगभेद पाही पंक्तिभेद हरिहरभेद 32 ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टमार्गस्थापक स्त्रीलंपट दुराचारी 33 कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक बगध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या 34 दुर्बलघातुक कर्ममार्ग घन दीनहत्यारी पाहती पैशून्य तृंदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध 35 कन्या विक्रय गोविक्रय हयविक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे 36 ही महापापे सांगितली क्षुद्रपापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष 37 काही गांठी पुण्य होते परम म्हणोनी नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो सीम काय महिमा बोलू आता 38 गुरुस्तमन करुनी अपार ग्रामासी आला दाशार्ह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा 39 जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षणदोष दुष्काळ देशांतूनी पळाले 140 वैधव्य आणि रोग मृत्य नाहींच कोठे देशात अलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशियासी शीतल वाटे 41
शिव भजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी 42 दाशार्हरायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठण प्रीतिकृनी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे 43 सुफ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्षी श्रीशंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे 44 पुढे कथा सुरस-सार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे 45 पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधरमुख निमित्त करुनी तोची बोलवीत विचारोनी पहावे मनी निर्धारे 46 श्रीधरवर्द पांडुरंग तेणे शिरी धरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नव्हे विरंग कालत्रयी 47 शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गोड हा 148 इतिश्री प्रथमोध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.